कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. ॲक्च्युली मला सकाळपासून काम होतं आणि मी 7 वाजता निघाली आहे घरामधून, कारण की माझी 8:30ची एक क्लायंट होती आणि त्यानंतर मग 10ची एक क्लायंट होती, ती केली मी. आणि आत्ता मला टाईम भेटलं तेव्हा माझं ॲक्च्युली मी नाश्ता ना टिफिनमध्ये घेऊन आलेले. हा माझा टिफिन आणि ते मी इथेच खाल्लं, कारण की मला टाईमच भेटला नाही घरामध्ये खायला. कारण मग लेट झालं असतं ना, मग क्लायंटने ना कॅन्सल केलं असतं आणि मग माझंच रिझन दिलं असतं की ही लेट आली आहे. मग आणि ते कॅन्सलेशन ना आमच्यावर येतं. मग कॅन्सलेशन जास्त झाले ना तर आम्हाला जॉबवरूनसुद्धा काढून टाकतात. आता माझं ॲक्च्युली असंच करून कधी कधी लेट होतं ना, मग माझे असे करून 5 कॅन्सलेशन झालेले आहेत. त्यामुळे मी हा रिस्क नाही घेऊ शकत या महिन्यामध्ये. मग मी पटापट माझं आटपलं आणि आले क्लायंटच्या इथे. तिचं काम केलं. मग 10ची क्लायंट होती, ते काम केलं आणि आता जस्ट मी फ्री झाली आहे. आता माझी 12:30ची क्लायंट आहे, तर म्हटलं थोडंसं बसते, कारण की पाय दुखतात ना, कंटिन्यूअसली उभं राहून काम असतं माझं. आणि मी हेअरचं काम करते, मी हेअर ड्रेसर आहे ना, तर मला उभं राहूनच करावं लागतं, बसून नाही. ब्युटिशियन लोकांचं कसं स्किनचं काम असतं, तर ते लोक बसून करतात, तसं आमचं नाही आहे. आम्हाला उभं राहूनच करावं लागतं दिवसभर. आता माझं 12:30ची एक क्लायंट आहे, त्यानंतर 2:30ची एक क्लायंट आहे, त्यानंतर 4:30ची एक क्लायंट आहे. म्हणजे आज मी खूप बिझी आहे. जसं मला टाईम भेटेल ना तसा मी व्हिडिओ बनवेन. तर आता मी गार्डनच्या बाहेर बसली आहे. बेंच आहे ना त्याच्यावर बसले, कारण की आमच्याकडे काय कुठे म्हणजे एकदा आम्ही बाहेर निघालो ना घराच्या, तर फील्डवर्कमध्ये आम्हाला कुठेही असं हे नाही की बाबा हां तुम्हाला एक प्लेस आहे बसायला वगैरे, असं काही नाही. कुठेही जागा भेटली तिथं बसावं लागतं, कारण की ॲडजस्ट करावं लागतं, फील्डवर्क करतो आहे म्हणून. आता मी जाईल क्लायंटच्या इकडे, तिकडे गेल्यानंतर मग मी त्या एरियातला व्हिडिओ बनवेल, मग तुम्हाला दाखवेल मी कुठे एक्झॅक्टली. सॉरी मी सकाळपासून नाही बनवू शकले, कारण की मी कंटिन्युअसली मला कॉल्स होते, तर मी थोडी बिझीच होते.